तर यावर तन्वी म्हणते, वेडा आहेस का, आई ओरडतील, इथे का प्लेट्स? तर यावर गौरव म्हणतो, अगं असंच. त्यानंतर ताई खाली निघून जातात. गौरव म्हणतो, मला ऑफिसला थोडं लेट जायचं आहे आणि आता आपला गप्पांचा डाव इतका रंगला आहे तर म्हटलं दोघांनी इथेच नाश्ता करूया. तर यावर तन्वी त्याच्याकडे हसत पाहत म्हणते, मलाही आज खूप छान वाटत आहे आणि तू जेवढा खडूस वाटला होतास ना तेवढा अजिबात नाही आहे. तर यावर गौरव म्हणतो, काय मी आणि खडूस? कोण बोललं तुला? पण मला इतकं मात्र आवडलं, तू आता माझ्यावर हक्क गाजवला. तर यावर तन्वी म्हणते, मी कधी हक्क गाजवला? तर गौरव म्हणतो, अगं त्या ताई आल्या होत्या ना, तर तेव्हा तू मला बोललीस की वेडा आहेस का. पहिल्यांदा तू माझ्याशी हक्काने बोलली आहेस, कोणतेही आडेवेडे मनामध्ये न ठेवता. तर तन्वी म्हणते, हो, मला याच गोष्टीमुळे तू खडूस वाटत होतास. मला असं वाटायचं तुला देवाने तोंड दिलं आहे परंतु त्याचा तू काहीही उपयोग करत नाहीस. गौरव म्हणतो, तुलाही दिलं आहे ना तोंड, तूही उपयोग करायचा ना मग. तर तन्वी म्हणते, नवरा तू आहेस ना, तर सुरुवात तर तू करायला हवी. असे म्हणून दोघी कितीतरी वेळ गप्पा मारत असतात. जवळपास 2 ते 3 तास आज त्या दोघांच्या गप्पा रंगलेल्या असतात. जणू काही आता त्यांची चांगलीच गट्टी झालेली असते. परंतु अजूनही दोघे एकमेकांच्या जवळ येण्यासाठी फारसे तयार नसतात. दोघांच्याही मनामध्ये चलबिचल असते. दोघांना एकमेकांशी छान असा वेळ घालायचा असतो, परंतु कोणीही पुढाकार घ्यायला मात्र तयार होत नाही. अचानक गौरवचं लक्ष घड्याळाकडे जातं. तर तो म्हणतो, अरे बापरे, 12 वाजले. मला तर अजून अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे. तर यावर तन्वी म्हणते, तुला आईने बोलावलं आहे, त्यांना तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यानंतर गौरव म्हणतो, हो. गौरव हा आवरून खाली येतो. त्यानंतर तो आईशी बोलतो. तर आई हे त्याला सांगत असतात की आता त्या दोघांनी कुठेतरी बाहेर फिरायला जायला हवं. तर गौरव आईला म्हणतो, हो आई, मी करतो काहीतरी प्लॅन, मला थोडं ऑफिसचं काम पाहू दे, त्यानंतर आम्ही नक्की जाऊ. तर यावर आई म्हणतात, जास्त उशीर करू नकोस, ती नवीन नवरी आहे, तिलासुद्धा तुझ्याशी बोलायचं आहे, तुला जाणून घ्यायचं आहे. गौरव म्हणतो, हो आई, मलाही कळत आहे. त्यानंतर आई गौरवला गालावर गोड अशी पप्पी देतात आणि त्यानंतर गौरव तिथून निघून जातो. नेहमीप्रमाणे आजही गौरवला यायला उशीर झालेला असतो, त्यामुळे तो हळूच रूममध्ये येतो. तर तन्वी ही झोपी गेलेली असते. तो छान असा फ्रेश होतो आणि तिच्या शेजारी बेडवर येऊन झोपतो. त्याची नजर फक्त तिच्यावरच असते आणि नकळत त्याची नजर तिच्या पोटावर जाते आणि रूममधल्या मंद अशा प्रकाशामध्ये त्याची नजर फक्त तिच्या पोटावरच अडखळून राहिलेली असते. तो तिच्याकडे पाहत म्हणतो, तन्वी, लग्न आत्ताच झाले, आपण आज किती दिवसांनी छान अशा गप्पा मारल्या, मला तू खूप आवडायला लागली आहेस. पण तन्वी मात्र झोपेमध्ये असते, त्यामुळे तो इतकं स्पष्ट तिच्याशी बोलत असतो. कधी एकदा तुला मिठीमध्ये घेतोय असं झालंय, असं म्हणून तो तिच्या गोऱ्या पोटाकडे पाहत राहतो. पण त्याला राहावत नाही, त्यामुळे त्याचा हात तिच्या पोटावर जातोच. अचानक काहीतरी थंड जाणवलंय, त्यामुळे तन्वीला जाग येते आणि ती डचकून उठते. तर गौरव असतो. हे पाहून तन्वी त्याला म्हणते, कधी आलास? गौरव म्हणतो, आत्ताच. तन्वी म्हणते, जेवण? तो म्हणतो, भूक नाही आहे मला, मी बाहेरच केलं होतं. तन्वी म्हणते, ठीक आहे मग, गुड नाईट, तूही झोप लवकर. असं म्हणून ती तिची नजर दुसरीकडे करते आणि त्याच्याकडे पाठ करते. परंतु तिलासुद्धा त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत असतो. तन्वी गौरवकडे पाठ करते, त्यामुळे तिची सुंदर अशी पाठ त्याला आकर्षित करत असते. तो अलगद तिच्या पाठीवरून हात फिरवतो. तसं तन्वीचा हात तन्वीच्या अंगावर शहारे आणतात आणि गौरव तिला प्रेमाने म्हणतो, तन्वी. त्याच्याच स्पर्शाने तिला काहीतरी वेगळंच घडत होतं. ती पुन्हा त्याच्याकडे पाहते आणि गौरव तिच्या जवळ जात म्हणतो, तुला काहीच वाटत नाही का? मला माहीत आहे की आपलं लग्न अरेंज मॅरेज आहे
आपण एकमेकांना फार ओळखत नव्हतो, परंतु आता तर आपण ओळखायला लागलो आहोत ना. तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का? माझ्याबद्दल कसल्याही भावना तुझ्या मनामध्ये नाही आहेत का? खरं तर या सगळ्यासाठी तन्वी कधीपासून आतुरलेली होती, परंतु तिला थोडा वेळ हवा होता. तसंही मुलं जितक्या स्पष्टपणे बोलतात तेवढ्या स्पष्टपणे मुली नाही बोलत. म्हणजे पूर्ण त्या मुलाची सवय होईपर्यंत तरी नाही. तिला तर त्याचा स्पर्श हवाहवासा होता. तन्वी म्हणते, असं काहीही नाही आहे. गौरव नाक फुगवून म्हणतो, मग काय लगेच बोलतेस गुड नाईट? तन्वी म्हणते, काही नाही. आता गौरवला खूप राग येतो आणि तो विचार करतो, सगळं मीच बोलायचं का? हिनेसुद्धा थोडासा पुढाकार घ्यायला हवा ना. तो तिच्यापासून बाजूला सारतो आणि अंगावर ब्लँकेट घेऊन झोपतो. तन्वीसुद्धा त्याच्या शेजारी तशीच झोपे जाते, कारण तिची ही हिंमत होत नसते. परंतु दोघे एकाच बेडवर असल्यामुळे रात्री दोघे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि गौरवने तिला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि त्याचे डोके तिच्या छातीवर असतं. सकाळी गौरवला जाग येते तसं तो स्वतःला तन्वीच्या जवळ पाहून खूप आनंदात असतो आणि त्याने तिला मिठी मारलेली असते, त्यामुळे तो मिठी आणखीनच घट्ट करतो आणि तसंच पडून राहतो. तिचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटत असतो. साडीमधून तो तिच्या पोटावर हात फिरवत असतो. अचानक तन्वीला जाग येते आणि गौरवला तिच्या इतक्या जवळ पाहून दोघांची नजरानजर होते. दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात. दोघे एकमेकांच्या अगदी जवळ असतात, कारण त्याने तिला मिठी मारलेली असते. दोघेही एकमेकांमध्ये बुडून जाण्यासाठी आतुर झालेले असतात. गौरव जणू काही नजरेने तिची परवानगी घेतो आणि तिच्या गालावर त्याचे ओठ टेकवतो. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच तन्वी तिचे डोळे बंद करून घेते आणि गौरव पुन्हा तिच्या दुसऱ्या गालाला स्पर्श करतो. तन्वीला हा स्पर्श हवा असा वाटत असतो. त्यानंतर गौरवचं लक्ष हे तिच्या ओठांकडे जातं. तो हळूच त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो, तर तन्वीच्या अंगावर शहारे येतात आणि ती त्याला घट्ट अशी मिठी मारते. हे पाहून गौरवच्या चेहऱ्यावर हास्य फुलतं. ती डोळे बंद करते आणि त्याला जणू काही किस करायला परवानगीच देते. गौरव तिचा खालचा ओठ त्याच्या ओठांमध्ये घेतो आणि त्याला चाखत असतो आणि वरचा ओठही तो चाखतो. दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडून जातात. तन्वी गौरवच्या पाठीवरून हात फिरवत असते, परंतु तिची त्याला पाहण्याची हिंमत होत नाही. ती सगळा आनंद डोळे बंद करूनच घेत असते. गौरवसुद्धा तिच्या उघड्या अशा पाठीवरून हात फिरवत असतो आणि दोघेही 5 मिनिटे तरी एकमेकांमध्ये बुडालेले असतात. जणू काही आता ते पूर्णपणे एकमेकांचे होणार असतात. त्यानंतर गौरवची नजर खाली जाते. तो तिच्या साडीचा पदर बाजूला करतो, तशी तन्वी लाजते आणि तिचं अंग चोरून घेते. गौरव मात्र तिच्या प्रेमामध्ये पूर्ण वेडा झालेला असतो. साडीचा पदर बाजूला केलेला असतो, त्यामुळे तिच्या मादक रूपाकडे पाहून तो तर आणखीनच वेडा होतो. तो त्याचे ओठ तिच्या मानेजवळ ठेवतो आणि तिला आनंद देत असतो. तो हळूहळू तसाच तिला किस करत खाली येतो आणि आता तो तिच्या अगदी जवळ आलेला असतो. त्याचं लक्ष तिच्या गळ्यापासून खाली जातं. जरासा फुगीर झालेला भाग ब्लाऊजमधून वर आलेला असतो. तो तिला काही करणार तेवढ्यात दरवाजा वाजतो. त्यामुळे तन्वी त्याला बाजूला ढकलते आणि साडीचा पदर पटकन नीट करते. गौरव तिला म्हणतो, तन्वी प्लीज थांब ना. ती त्याच्याकडे मागे पाहते आणि हसते आणि तशीच दरवाजाकडे निघून जाते. तो तिला म्हणतो, अगं कोणी नसेल गं, असंच आले असतील. तरी ती दरवाजा उघडते. एक ताई आलेल्या असतात आणि त्या म्हणतात, तुम्हाला दोघांना नाश्ता करायला खाली बोलवलं आहे. त्यानंतर तन्वी हो म्हणते आणि पटकन बाथरूममध्ये पळून जाते. गौरवचा तर सगळा मूड ऑफच होतो आणि मग काय, तो ऑफिसचं काम करत बसतो. तन्वी रेडी होऊन बाथरूमच्या बाहेर येते.
तेव्हा गौरव हा ऑफिसचं काम करत असतो आणि कॉलवर असतो. त्यामुळे तो तिला खुणावतो की 1 मिनिट. खरं तर त्याला तिला किस करायचं असतं आणि हे तन्वीलासुद्धा चांगलंच माहीत असतं. त्यामुळे ती म्हणते, "काय झालं? मला खाली जायचं आहे." गौरव म्हणतो, "काही नाही. फक्त 1 मिनिट थांब, माझा कॉल होतच आहे." त्यानंतर गौरव त्याचा कॉल कट करतो. तशी तन्वी धावत दरवाजाकडे जाते आणि गौरव तिच्या मागे पळतच असतो. पण तन्वी बाहेर जाते आणि त्याला जीभ बाहेर करून वाकडं दाखवत असते. त्यानंतर बाहेर कोणीतरी असेल, त्यामुळे तो काही बाहेर जात नाही आणि तिला म्हणतो, "याचा बदला तर मी घेणारच." खाली सगळेजण नाश्ता करत असतात. तन्वी आईला मदत करत असते आणि सगळ्या मोठ्या माणसांचा नाश्ता हा झालेला असतो आणि आई तन्वीला म्हणतात, "अगं, गौरव अजून कसा आला नाही?" तन्वी म्हणते, "त्यांचं आवरलं नव्हतं. मी पुन्हा एकदा पाहते आवरलं आहे की नाही." तर आई म्हणतात, "हो बघ, आणि तुम्ही दोघे नाश्ता करून घ्या." यावर तन्वी म्हणते, "हो आई." असं म्हणून ती रूमकडे जाते. त्यानंतर ती दरवाजा उघडते तर गौरव तिला दिसत नाही. तो बाथरूममध्ये अंघोळ करत असतो. तर गौरवला वाटत असतं की तन्वी तर खाली आहे ना, त्यामुळे तो तसाच टॉवेल गुंडाळून बाहेर येतो. तो छान असं गाणं गुणगुणत बाहेर येतो आणि तो पूर्णपणे उघडा असतो. फक्त खाली त्याने टॉवेल गुंडाळलेला असतो. तन्वीने पहिल्यांदा त्याला अशा रूपामध्ये पाहिलेलं असतं. दोघांची नजरानजर होते आणि गौरवला थोडी लाज वाटते. तो पटकन तिच्यापासून लपण्याचा प्रयत्न करतो. याचं मात्र तन्वीला खूप हसू येत असतं. गौरवला तशी त्याच्या रूममध्ये असं फिरायची सवय असते, परंतु पहिल्यांदा कोणत्या तरी मुलीसमोर तो असा असतो, त्यामुळे त्याला खूप विचित्र वाटत असतं आणि या सगळ्यांमध्ये त्याचा टॉवेल चुकून खाली पडतो आणि तन्वी जे पाहायचं नाही ते सगळं पाहते. 2 मिनिटांसाठी ती शॉक होते आणि तिला खूप विचित्र वाटतं. त्यामुळे ती पटकन बाहेर निघून जाते. खरं तर तिला खूप छानही वाटलेलं असतं, परंतु तिला थोडी लाजही वाटत असते आणि गौरवला असं पूर्ण अशा अवस्थेमध्ये पाहून तर तिला खूपच छान वाटत असतं. त्याच्या त्या शरीराची आठवण तिच्या मनामध्ये कोरलेली असते आणि ती हॉलमध्ये बसलेली असते, तरी तिला सारखं त्याचा चेहरा आणि त्याचे शरीर समोर येत असतं. इकडे गौरवसुद्धा लाजून पूर्ण वेडा झालेला असतो. पण आता करणार काय? जे झालं ते बदलू शकत नव्हता ना. कधी ना कधी तन्वीसमोर तर हे होणारच होतं. पण असं अचानक झाल्यामुळे त्याला जरा लाज वाटत होती. तो कसा तरी आवरतो आणि त्यानंतर ऑफिसला जायची तयारी करत असतो. इकडे तन्वी मात्र त्याच्या प्रेमामध्ये पूर्ण बुडून गेलेली असते आणि तिला त्याच्या पूर्ण शरीराचा आनंद घ्यायचा असतो. गौरवने अजून तन्वीला अशा रूपामध्ये पाहिलेलं नसतं, परंतु तन्वीने तर त्याला पाहिलेलं असतंच ना. त्यामुळे तिला काय करावं तेच कळत नाही, कारण सारखा सारखा त्याचा तो क्षण तिच्यासमोर येत होता. ती विसरायचा प्रयत्न करत असते, परंतु ते सारखं तिच्या चेहऱ्यासमोर येत असतं. त्यानंतर गौरव त्याचं आवरून खाली येतो आणि तशी तन्वीची नजर त्याच्याकडे जाते. तन्वीला तर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा असतो, परंतु तिची हिंमत होत नाही. गौरव तिच्या जसा जवळ येतो तशी तिची धडधड सुरू होते. गौरव तिला म्हणतो, "तन्वी, सकाळसाठी सॉरी." यावर म्हणते, "काही नाही, मला तर खूपच छान वाटलं." तर यावर गौरव म्हणतो, "काय बोललीस?" तन्वी लाजत म्हणते, "काही नाही, नाश्ता कर ना." गौरव म्हणतो, "आता नको, मला खूप लेट होत आहे, मी तिकडेच नाश्ता करेल." गौरव तिला सांगत असतो, "आज खूप काम आहे, या मीटिंग्स आहेत." परंतु ती त्याच्या नजरेकडे आणि त्याच्या चेहऱ्याकडेच पाहत असते आणि भारावून गेलेली असते. तिला काहीही ऐकू येत नसतं, फक्त त्याचं ते गोड स्माईल आणि त्याच्या ओठांची हालचाल. गौरव तिला भानावर आणत म्हणतो, "अगं तन्वी, बाय, मी निघतो." तन्वी म्हणते, "हो, बाय." परंतु तिला त्याला घट्ट अशी मिठी मारायची असते. तो दरवाजातून बाहेर चाललेला असतो आणि हॉलमध्ये आता तरी कोणीही नसतं. तन्वीला जरा विचित्रही वाटत असतं, परंतु तिला त्याला मिठीसुद्धा मारायची असते. तन्वी स्वतःला समजावत म्हणते,
तू आत्ता जर नाही गेलीस तर कधी काहीही करू शकणार नाहीस. तुझं गौरववर प्रेम आहे तर ते त्याला दाखवून द्यायला हवं. आणि इतकं काय झालं, तुझाच तर नवरा आहे ना, एक मिठी मारायची आहे. असं म्हणून ती स्वतःमध्ये हिंमत कशी तरी गोळा करते आणि गौरवला जोरात आवाज देते आणि पळत पळत त्याच्याकडे जाते. गौरव हा मागे वळून पाहतो. त्याला वाटतं त्याचं काहीतरी सामान राहिलं आहे. पण तन्वी जाते आणि त्याला घट्ट अशी मिठी मारते. त्याच्या पाठीवरून हात फिरवत असते. जणू काही ती त्याच्या गोडशा जगामध्ये गेलेली असते, जिथून तिला कधीही बाहेर यायचं नसतं. हे पाहून गौरवला थोडं आश्चर्य वाटतं, पण आता त्यालाही कळून चुकलेलं असतं की तन्वी हळूहळू त्याचा स्वीकार करत आहे आणि तीसुद्धा त्याच्या प्रेमात पडत आहे. तो सुद्धा त्याची लॅपटॉप बॅग जरा बाजूला घेतो आणि तिला छान असा स्पर्श करत तिला पण मिठी मारतो. तर यावर गौरव तिला म्हणतो, काय बायको, तुला झालंय काय? छान, म्हणजे मगाशी नवऱ्याला अशा अवस्थेमध्ये पाहून स्वतःवर कंट्रोल राहिला नाही काय? तन्वी त्याला पाठीवर मारत आणि लाजत म्हणते, तू माझाच नवरा आहेस, त्यामुळे मी तुला कधीही पाहू शकते. त्याच्या मिठीमध्ये ती पूर्णपणे बुडालेली असते. तिला असं वाटत असतं की गौरवने ऑफिसला जाऊच नाही. तिला त्याच्यासोबत छान असा टाईम स्पेंड करायचा असतो. गौरवलासुद्धा तिच्याशी जवळीक करायची असते. तन्वी त्याला म्हणते, प्लीज नको ना जाऊ, मला तुझ्या मिठीतच राहूशी वाटत आहे. गौरव म्हणतो, अगं बाळा प्लीज गं, समजून घे ना, खूप काम आहे मला. असं म्हणून तो तिच्या गालावर किस करतो आणि तिला समजावत असतो. तन्वी मात्र रागाने तिचे गाल फुगवते आणि म्हणते, गौरव, आय लव्ह यू. आय लव्ह यू गौरव. माहीत नव्हतं तुझ्या इतक्या लवकर प्रेमात पडेल, पण मला खूप आवडतोस तू. प्लीज गौरव, नको ना जाऊ. तर यावर गौरव तिला म्हणतो, बरं 1 मिनिट, गाडीमध्ये चल. त्यानंतर गौरव तन्वीला पाठीमागे बसवतो. तन्वी म्हणते, तू मला गाडीमध्ये का बोलवलंस? मी म्हटलं तू ऑफिसला जाऊ नकोस. गौरव कारचा दरवाजा उघडतो आणि पुढच्या बाजूला त्याची लॅपटॉप बॅग ठेवतो. त्यानंतर मागच्या बाजूला जातो आणि तन्वी त्याच्यावर फुगून बसलेली असते. तो तिच्या गळ्यामध्ये हात टाकतो आणि म्हणतो, खरं तर मी तुला सांगणार नव्हतो. मी तुला संध्याकाळी सरप्राईज देणार होतो, पण तुझी अशी अवस्था पाहून आत्ता तुला सांगतो. आपण आज संध्याकाळी फिरायला जाणार आहोत, त्यामुळे तू सगळं काही व्यवस्थित आवरून ठेव. हे ऐकून तन्वीला खूप आनंद होतो.